नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या या कार्यक्रमात मी सौ सुचेता चवणके आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कुठले पुस्तक कुठला लेखक, कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकित. कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाग. हात अदृश्य उलटतो पानां मागून पाने अविरत. शांता शेळकेंच्या या ओळी आजच्या या काळाला किती अनुरूप आहेत नाही का. आपला नको नकोशा असलेल्या वर्षाचं पान नुकतंच उलटलं गेलंय, पण आपण सगळेजण सज्ज झालो आहोत ते नव्या वर्षाच्या स्वागतासाठी. नवीन वर्षात तुम्ही आम्ही सर्वांनी पाऊल ठेवलंय, पण ते पाऊल ठेवलंय ते उत्तमोत्तम विचारांचं, उत्तमोत्तम ध्येयाचं, उत्तमोत्तम संकल्पांचं. आणि हा संकल्प आपला पूर्तता व्हावी यासाठी आज आम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय वर्धेच्या केसरीमल कन्या शाळेच्या प्राचार्या जयश्रीताई कोटगिरवार यांना. नमस्कार जयश्रीताई. नमस्कार सुचेता. नमस्कार. आपलं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. जयश्रीताई, मला आपल्याला असं विचारावंसं वाटतं, लेखिका, कवयित्री, दिग्दर्शिका, कथाकार, संपादिका, सामाजिक कार्यकर्त्या अशा अष्टावधानी व्यक्तिमत्वाच्या धनी तुम्ही आहात. मग आता या सगळ्या 8 कलांपैकी तुम्हाला नेमकी पहिली कोणती कला सुचली आणि तुम्ही या कलांमध्ये प्रवेश केला? सुचेता, मी लोकमत पेपर वाचायची आणि त्यावेळेला एक छोटी सखी नावाची छोटीशी पुरवणी यायची त्याला, आणि त्याच्यामध्ये चित्र चारोळ्या असायच्या. बरोबर. तर त्या चारोळ्या बघून इतरांच्या वाचून मला असं वाटलं की मला पण लिहायला पाहिजे, आणि मग त्या चारोळ्या लिहून मी पेपरला द्यायला लागली, पोस्ट करायला लागली. आणि त्या जशा जशा सखीमध्ये माझ्या प्रसिद्ध होत गेल्या तसं तसं मला माझ्या लिखाणाला बळ मिळालं, आणि मग मी उत्तम अशी कवयित्री, आज सगळे म्हणतात मला की छान लिहितेस म्हणून. तर अशा प्रकारे माझा लेखनाचा म्हणजे सखीची सुरुवात सखीपासूनच झाली असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच नाही का. पण तुम्ही सामाजिक कार्यही भरपूर, तुमचं असं लक्षात आलं की भरपूर सामाजिक कार्य पण तुम्ही करता. त्यातलं एक कार्य मला मोलाचं वाटतं, अर्थात सगळीच मोलाची आहेत, पण आजच्या घटकेला जे मुलींवर सतत अनन्वित अत्याचार होत आहेत, छळ होत आहेत, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत, या अत्याचाराला वाचा तुम्ही फोडली. या बाबतीतला आपला अनुभव काय आहे? त्याचं झालं असं सुचिता की मी ग्रामीण भागातून आलेली आहे. बरं. अगदी 4था वर्ग मी माझ्या खेड्यात शिकलेली, आणि मला शिक्षणाच्या सोयीच नव्हत्या, म्हणून मला बाहेर ठिकाणी शिकावं लागलं. तर अमरावती या ठिकाणी एका जिजामाता हॉस्टेलला मी राहिली. त्यानंतर अजून एक हॉस्टेल बदललं 10वी पर्यंत. तर त्या दुसऱ्या हॉस्टेलला जी परिस्थिती होती ती चांगली नव्हती मुलींची, आणि त्या ठिकाणी असलेले लोकच तिथल्या मुलींचा छळ करताना मला त्या माझ्या बालवयामध्ये मी बघितलंय. आणि मग त्यानंतर माझं डीएड झालं, नोकरी लागल्यानंतर पण मी बऱ्याच बातम्या वाचल्या की छोट्या मुलांवरती कसे अत्याचार होतात, आणि मला असं वाटलं की मला यांच्यासाठी काहीतरी करायला हवंय. म्हणून मी तो विषय माझ्या लिखाणामध्ये उतरवला. आणि जेव्हा मी अधिकारी म्हणून, प्राचार्य म्हणून या पदावरती आले, तेव्हा मात्र बऱ्याच गोष्टी मला करता येऊ लागल्यात, आणि अशा गोष्टी मी करायला लागले. तुमचंही वय लहानच होतं ना, मग तुम्हाला त्यांना प्रोटेक्ट करताना, त्या मुलींना सांभाळून घेताना कोणती भीती मनामध्ये वाटली नाही की आता जर मी यांना मदत केली तर माझं कसं होणार, किंवा मला काही संकटांना सामोरं जावं लागेल का, असं काही विचार तुमच्या मनामध्ये त्यावेळी आला नाही का? नाही, मुळीच नाही. कारण मी लहानपणापासूनच निर्भीड आहे. कारण मला ते बाळकडू जे आहे माझ्या वडिलांकडनं मिळालं आहे. माझे वडील हनुमान व्यायाम शाळेचे ते प्रख्यात मल्ल होते त्या काळामध्ये. तर त्यांच्याकडून जो मला वारसा मिळाला सगळ्या कलांचा, तर त्याचबरोबर सामाजिक कर्तृत्वाचा पण मिळालाय. त्यांनी आमच्या गावातील मागासवर्गीयांचे अनेक मुलं शिकवली आहेत, जी बकऱ्या चारायला जायची, कामाला जायची, त्यांना कामाकडून काढून त्यांना शिक्षणाकडे वळवलं माझ्या वडिलांनी. ते मी प्रत्यक्ष बघितलंय. आणि ते डॉक्टर होते होमिओपॅथीचे, आता ते जिवंत नाही आहेत. तर त्यांनी फुकट सेवा केली, म्हणजे एकही पैसा न घेता पंचक्रोशीतील जी गावं आहेत त्या गावातील लोकांची त्यांनी सेवा केली, एकही पैसा न घेता.
तर ते बाळकडू मला माझ्या वडिलांकडूनच मिळालेला आहे, त्यामुळे मला तो विषय आवडतो. बरं बरं. म्हणजे समाजसेवेचा हा जो वसा आहे तो बाबांकडून तुमच्याकडे ओघाने आलेला आहे. आणि शिक्षणाचं बाळकडू तर तुम्हाला वडिलांनी दिलेलंच आहे. नक्कीच. आणि आज तुम्ही केसरीमल कन्या शाळेच्या प्राचार्या म्हणून पदभार सांभाळत आहात. पण हे सगळं करत असताना, सामाजिक कार्य करत असताना तुम्ही स्नेहमिलनाचे पण कार्यक्रम घडवून आणता, स्त्रियांसाठी हळदी कुंकवाचे पण कार्यक्रम घडवून आणता, वृक्षारोपणाचे पण कार्यक्रम घडवून आणता, महिला सबलीकरणाचे पण कार्यक्रम घडवून आणता. मग हे सगळं कसं काय शक्य होतं ना करायला? आपल्याला जर करायची इच्छा असेल तर आपण बरोबर त्याला सवड देतो. बरोबर आहे की नाही? आवड असेल की सवड मिळते म्हणतात ना, ते तितकंच खरं आहे. आणि माझा उद्देशच हा आहे की समाजासाठी मला काहीतरी देणं लागतं. मी या समाजाची ऋणी आहे. ज्या समाजाने मला घडवले आहे, ज्या कुटुंबांनी मला घडवले आहे, मी ग्रामीण भागातील वातावरण बघितले आहे, माझी आई बघितली आहे, दळण दळताना माझी आजी आणि आई बघितलेली आहे, त्यांचे जवळून दुःख मी बघितले आहेत. मला असं वाटते की समाजातील स्त्री जी आहे ती उंच व्हायला पाहिजे, तिचा स्तर उंचावला पाहिजे आणि त्यासाठी मला जे जे करता येईल ते मी केलं पाहिजे. म्हणून मी या सगळ्या गोष्टी मनापासून करते. आणि जेव्हा मनापासून आपण एखादं कार्य करतो तर त्याला समाज पण स्वतः स्वीकारतो आणि त्याचा चांगला परिणाम सुद्धा घडून येतो. याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. अगदी बरोबर. खूप छान वाटतंय तुमच्याशी गप्पा करताना मला मॅडम. आणि आणखीन एक विचारावंसं वाटतं की सध्याची जी तरुण पिढी आहे ही व्यसनांच्या खूप जास्त आहारी गेलेली आहे. अगदी बरोबर नाही का? मग खर्रा गुटखा असो, ड्रिंक्स मद्यपान असो, स्मोकिंग असो, आणि मग त्यातून अनेक दुर्धर आजारांना ही पिढी सामोरी जाते. बरोबर. व्यसनमुक्तीसाठी पण आपलं खूप मोठं कार्य आहे. मग हे कोणत्या स्तरावर जाऊन कशा पद्धतीने तुम्ही करता? आता तर मला शालेय स्तरावरून खूप काही करता येतं. मी विद्यार्थ्यांसाठी असे अनेक प्रोग्राम राबवलेले आहे. त्यामध्ये जसं मोबाईलचं अट्रॅक्शन आहे मुलांना, तर क्राईम ब्रांचच्या लोकांना मी बोलवून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे कार्यक्रम राबवलेले आहेत. तंबाखू आणि गुटखा सोडण्यासाठी आज बघतोय आपण शालेय विद्यार्थी पाणथेल्यांवरती उभे दिसतात. आणि शाळा कॉलेजमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना बरंच मोठ्या प्रमाणात व्यसन लागलेलं आहे. तर त्याचा प्रसार जास्ती झालाय. त्यांची नावं पण माहिती झाली आहेत मुलांना. त्याचा अभ्यास त्यांना झालाय या कालावधीमध्ये. तर मुलं हे मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीनतेकडे वळलेली आहेत. तर त्यांना आपल्याला मागे आणावं लागेल आहे. त्यासाठी सगळ्याच घटकांनी त्याच्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी 7वी, 8वी, 9व्या वर्गाची मुलं सुद्धा मला तंबाखू आणि गुटखा खाताना दिसतात. त्यांच्या पालकांना काही माहिती नसतं, पण जेव्हा मी प्रत्यक्ष बघते तेव्हा फार वाईट वाटतं. आणि मला माझ्या स्तरावरती मला काय करता येईल आणि मग ते सगळे प्रयत्न मी अगदी मनापासून करत असते. मग त्याला काही विरोध वगैरे होतो का मुलांकडनं? किंवा तुम्हाला असं काही मुलं धमकी देणं म्हणा की मॅडम तुम्ही आम्हाला असं केलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊया, अशासारखं काही घडतं का? वैयक्तिक काही करत नाही. म्हणजे कुणाला त्रास होईल, कुणाला मानसिक त्यांचं संतुलन बिघडेल किंवा कुणाला त्रासाचं होईल प्रत्यक्ष म्हटल्यानंतर, तर मी सामूहिक कार्यक्रम यासाठी राबवते की प्रत्येकाच्या मनात ते रुजायला पाहिजे. समजा एखादा कोणी व्यसनी असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांकडून, बाकीच्यांचं बघून त्यांना वाटेल की नाही आपण हे नको करायला. किंवा तुम्हाला काही सहकार्य हवं असेल तर मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांशी पण मी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आणून देते की तुम्हाला काही अडचण असेल तर यांना बोला, यांच्याशी बोला, यांचे नंबर तुम्ही घ्या. आणि अशा प्रकारचे सगळे अधिकारी मी माझ्या शाळेमध्ये बोलवते, प्रत्यक्ष नंबर त्यांचे देते, त्यांच्याशी बोलायला सांगते. आणि मग अशा पद्धतीने माझ्या विद्यार्थिनी अगदी म्हणजे सहजपणे संवाद साधू शकतात माझ्यासोबत. मी त्यांची मैत्रीण म्हणून वावरते. समाजामध्ये सुद्धा मी एक मैत्रीण म्हणूनच वावरते. माझ्या अनेक काही संघटना आहेत, साहित्य संघटना आहेत, इतरही सामाजिक संघटना आहेत, त्यामध्ये मी कार्य करते. पण सगळ्यांशी माझे जे संबंध आहेत ती माझी मैत्रीण म्हणून एक आहे. त्यामुळे सगळ्यांचे काही प्रश्न असतील ते मला सहजपणे कळू शकतात आणि त्यावरती मी काम पण करू शकते. बरोबर आहे अगदी. म्हणजे त्या मुलांना आधार वाटतो, दिलासा वाटतो आणि जवळीक वाटून ते तुमच्याशी आपसुकच बोलते होतात. त्यामुळे त्यांचा प्रश्न हा त्यांचा न राहता तुम्ही तुमचा समजता आणि त्यावर उपाययोजना करता. आणि म्हणून मुलंही तुमच्या तितकीच जवळ येत असावीत नाही का? आणखीन एक कार्य तुमचं बघा, बेटी पढाओ बेटी बचाओ, हे जे कार्य तुम्ही हाती घेतलं, या कार्याविषयी तुमचा काय अनुभव राहिलाय? माझी शाळाच मुलींची आहे. म्हणजे वुमेन्स एज्युकेशन सोसायटी म्हणून आहे वर्ध्याला. त्यांच्या 2 संस्था आहेत. एक इंग्लिश मिडियम आहे KG to 12 पर्यंत, आणि माझी जी आहे ती मराठी मिडियमची आहे, ती ग्रँटेड आहे, ती 5 ते 12वी पर्यंत आहे. तर मुलींसाठीचं शिक्षण संपूर्ण म्हणजे पहिली मुलींची शाळा वर्ध्यातली ती आहे.
आणि आमची जी मॅनेजमेंट आहे ती अत्यंत चांगली आहे. त्याच्यामुळे त्यांचाही उद्देश हाच आहे की शाळेचं गौरव व्हायला पाहिजे, चांगले विद्यार्थी घडायला पाहिजे. मला सांगायला आनंद वाटेल की समृद्धी पोरे ज्या आहेत, तुम्ही नाव ऐकलं असेल, बाबा आमटेंचा तो चित्रपट हो, बनवलाय, हो. दिग्दर्शिका आहेत त्या, तर ती आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे. तर त्यामुळे असा गौरवाचा इतिहास माझ्या शाळेला आहे. त्यामुळे मी पण माझ्या शाळेचं नाव खूप मोठं करायला हवं असं मला वाटतं. आणि मी मुलींसाठी स्पेशली कार्य करत असते. त्यामुळे त्या सगळ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते माझेच प्रश्न समजून मी पुढे जात असते. त्याच्यामुळे मला अडचणी फारशा येत नाहीत. बरोबर आहे. पण हल्ली असं म्हणतात की कोणतंही चांगलं काम जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा मांजरांपेक्षा माणसंच आडवी जास्त येतात. बरोबर. बरोबर ना? तर असा काही अनुभव तुमच्या समाजकार्य करत असताना तुम्हाला आलाय का, की कोणी विरोध केला आहे किंवा तुम्ही पुढे जाताय म्हणून कोणी खेचायला बघताय, असा काही अनुभव तुम्हाला आलाय? असे येतात ना, चांगले आणि वाईट अनुभव दोन्ही जीवनामध्ये येतातच. आपण म्हणतोय की सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे. तर एक सुख मिळवण्यासाठी आपला मोठा पर्वत ओलांडून जावं लागतं. तर मी हा कधी विचारच केला नाही. मला येणारे जे अडथळे आहेत ते मला पारच करायचे आहेत. प्रत्येक जो कुठला एखादा वाईट प्रसंग असेल त्यालाही पुढे जाता येतं. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर तयार असतं हे मला माहिती आहे. की प्रश्न निर्माण झाले म्हणजे त्या ठिकाणी सगळं संपत नाही. ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे. तो प्रश्न सुटू शकतो, त्यासाठी वेळ असते आणि आपले प्रयत्न असतात. म्हणून मला अशा प्रकारचे आलेले संकट वाटतच नाहीत. तो एक चांगला अनुभव मला येतो आणि अनुभवातून मला काहीतरी शिकायला मिळतं. हे मी अगदी नेहमी पॉझिटिव्ह असते की मला काहीतरी शिकायला मिळणार आहे, हे संकट नाही. त्यामुळे मी ते संकट समजत नाही आणि मी सहज तरून जाते. अरे वा. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुम्ही आव्हान म्हणून स्वीकारता आणि आव्हान म्हणून स्वीकारल्यानंतर ते पूर्ण करण्याची उमेद आणि ताकद ही ती परमेश्वरी बळच आपल्याला प्राप्त आपोआप तुम्हाला होतं. हे जे सामाजिक कार्य तुम्ही करता याचा कोणी आदर्श तुमचा राहिलाय का, की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला हे सामाजिक कार्य असं वाटलंय? मुख्य आदर्श म्हणजे माझे वडीलच आहेत. कारण त्यांचं प्रत्यक्ष कार्य मी बघितलेलं आहे, त्यांचा साधेपणा बघितला आहे आणि निगर्वीपणा बघितला आहे. एवढे त्यावेळच्या काळामध्ये ते 11वी झालेले होते. इंग्लिश त्यांना फाडफाड बोलता यायचं. ब्रिटिश काळामध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि ते मल्ल होते त्या काळामध्ये. आणि नाटकामध्ये त्या म्हणजे लीलया भूमिका करायचे. त्यावेळेला जे एकच पहिला नाटक होतं त्या नाटकामध्ये त्यांनी सिंधूची भूमिका त्यावेळेला वठवली होती आणि स्त्री पात्र ते वठवायचे. म्हणजे ते अस्सल कलाकार होते, आर्टिस्ट होते, फ्लूट वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे. म्हणजे सगळ्या कला त्यांना अवगत होत्या. आणि ग्रामीण भागामध्ये राहूनही त्यांनी ते सगळं काही मिळवलं. म्हणजे त्या खेड्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या सोयी नव्हत्या, पायी जावं लागायचं, 4-4 किलोमीटर पायी जायचे शिक्षणासाठी. अशा अवस्थेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय. तर खरा आदर्श माझे वडील आहेत. आणि त्यानंतर साहित्य क्षेत्राचं जे बोलताय तर माझी आई म्हणजे एक बहिणाई होती. ती बोलता चालता अगदी म्हणजे कविता होती. चालता बोलता ती अगदी रागात असेल तरी रागात काहीतरी म्हणायची, म्हणी म्हणायची. चांगल्या मानसिकतेमध्ये असेल तरी ती चांगल्या म्हणी म्हणायची. म्हणजे त्या म्हणी मला लहानपणापासून माझ्या कानावरती पडत गेल्या आणि माझ्या मनात कविता रुजत गेली. अरे वा वा. आणखीन आपलं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये तज्ज्ञांकडून तुम्ही बालगुन्हेगारी, मुलींमध्ये येणारी महिन्याची मासिक पाळी याविषयी सुद्धा तुम्ही तज्ज्ञ मार्गदर्शकांना बोलवून त्यांचे सेमिनार घेता का? हो. कशा पद्धतीने तुम्ही मुलींना हे समजवता? आमच्याकडे अवेअरनेस जो असतो स्टुडंट्स मध्ये किंवा आजच्या जनरेशन मध्ये, हा अवेअरनेस यायला पाहिजे, जागरूकता यायला पाहिजे, हे तुम्ही कोणत्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने मुलींना साजेस असं समजवता? आमच्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मी बोलवते. त्यामध्ये महिला बाल कल्याण विभाग जो आहे तो केवळ महिला आणि बाल कल्याण करण्यासाठी तो असतो. तर त्यांचं मी नेहमी सहकार्य घेते. त्याचबरोबर कायदे तज्ज्ञ जे असतात, ज्यांना कायद्यांची माहिती आहे, जे मुलांसाठी कोणते कायदे असायला पाहिजेत, मुलांची गुन्हेगारी रोखण्यासाठी काय करायला पाहिजे, अशा प्रकारचे तज्ज्ञ लोकांना माझ्याकडे मी पाचारण करते. पण हा प्रश्न पुन्हा थोड्या वेळाने घेऊया, पण तत्पूर्वी आपण घेऊया एक अल्पशी विश्रांती. अल्पशा विश्रांतीनंतर आपण आपली चर्चा पुढे सुरू ठेवूया. तर जयश्रीताई, मघाशी आपण बघत होतो की बालगुन्हेगारी किंवा मासिक पाळी स्त्रियांची याविषयी तुम्ही जागरूकता निर्माण करण्यासाठी जे काही कार्य हाती घेतलेलं आहे
ते कशा पद्धतीने तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मुलींसाठी करून घेता? विद्यार्थ्यांचे आम्ही सेमिनार घडवतो हा. आणि तज्ज्ञ डॉक्टरांना त्या ठिकाणी बोलवतो आणि विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या विविध पद्धतीने विद्यार्थ्यांना दाखवून, त्यांच्या स्लाइड्स दाखवून त्याचे दुष्परिणाम काय आहेत, चांगले परिणाम काय आहेत, आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, अशा प्रकारचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्या डॉक्टरांकडनं मी घडवते. आणि विविध विषयांवरती माझे सातत्याने असे कार्यक्रम चालू असतात आणि अशा पद्धतीने माझ्या विद्यार्थ्यांना मी ज्ञान देत असते या विषयांचं सुद्धा. म्हणजे त्यामध्ये समाज जागृतीचं सुद्धा कार्य होतं आणि मुलींना स्वच्छतेच्या सवयी सुद्धा लागतात आणि बरोबर. मेडिकली ही गोष्ट तुम्ही प्रूव्ह त्यांना करून देता आणि त्यामुळे त्यांना तो विषय कसा चटकन आपलासा होऊन कळत बरोबर. असावा, नाही का? जयश्रीताई, असं वाटतं की माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. बरोबर. एक म्हणजे त्या व्यक्तीने वाचलेलं पुस्तक आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीला भेटलेली माणसं, बरोबर. तिच्या आयुष्यामध्ये अनुभव देणारी माणसं. मग आता तुम्हाला नेमकं अनुभवातून तुम्ही शिकलात, पुस्तकांमधून शिकलात, का भेटलेल्या व्यक्तींकडून, समाजामधून तुम्ही तुमचं अनुभव संग्रहित केले? कशावरून म्हणता येईल? काय तुम्हाला नेमकं असं साधलंय? माझं जे शिक्षण झालं आहे होली क्रॉस मराठी कॉन्व्हेंट आहे अच्छा. अमरावतीला. बरं. तर ती ख्रिश्चन मिशनऱ्यांची ती संस्था आहे. पण त्या ठिकाणी मला बरंच काही शिकायला मिळालं. शांतता, त्यानंतर गुणवत्ता काय असायला पाहिजे आणि माणुसकी काय आहे, मेन म्हणजे माणुसकी, की माणसाने माणसाशी कसं वागायला पाहिजे. त्या ठिकाणच्या सगळ्या टीचर्स, नर्स, त्या ठिकाणच्या सिस्टर्स विद्यार्थ्यांसोबत इतक्या प्रेमाने वागत असत की कधीच कुणाला दुखवू नये अशा प्रकारची त्यांची भावना असायची आणि त्या पद्धतीने ते ज्ञानदान करायचे. आणि तीच रीत किंवा तीच पद्धत आपल्याला सुद्धा पुढे चालवायला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि त्यानंतर मला सावित्रीबाई फुल्यांचं जे चरित्र आहे, मी एक छोटंसं पुस्तक वाचलं होतं, मला माझ्या गुरुजींनी दिलं होतं. आम्ही तेव्हा गुरुजी म्हणायचो 4थ्या वर्गापर्यंत. मला छोटंसं पुस्तक त्यांनी वाचायला दिलं होतं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मला ती सावित्री माझ्यातली जागृत झाली आणि मला असं वाटलं की त्या काळामध्ये इतक्या वर्षांच्या आधी ती इतकं सगळं करू शकते. आपण तर 21व्या शतकाकडे आहोत, आपण त्याच्यापेक्षा बरंच काही करू शकणार आहोत. तर ती जिद्द म्हणा किंवा तो विचार त्यावेळेला माझ्या मनात रुजला आणि सावित्रीची खऱ्या अर्थाने लेक झाला. सावित्रीची लेक म्हणा किंवा सावित्रीचं कार्य मी पुढे चालवण्यासाठी माझं एक कर्तव्य समजते मी माझं. हा वसाच तुम्ही अंगीकारला अंगीकारला. तेव्हापासून. बरोबर. म्हणून तुम्ही मी सावित्री बोलते हा, या एकपात्री प्रयोगाचं लेखन तुमच्या हातून घडलेलं आहे. नक्कीच. मग यामागील प्रेरणा पण हीच का? नक्कीच माझ्या विद्यार्थिनी माझी प्रेरणा. कारण आम्ही दरवर्षी एक सप्ताह चालवत असतो सावित्रीचा. त्यामध्ये विविध उपक्रम असतात आणि त्यामध्ये मी सगळ्यांना प्रोग्राम दिले की तुम्ही काय करणार शिक्षकांना. मग त्यांना एकपात्री प्रयोगाचं मी जबाबदारी सोपवली तर कुणी घ्यायला तयार नव्हतं की नाही मॅडम आम्हाला जमणार नाही. मग मी स्वतः ते चॅलेंज स्वीकारलं आणि म्हटलं ठीक आहे तुम्ही नाही करणार, मी करणार एकपात्री. आणि मग मी ते स्क्रिप्ट पण लिहिलं, स्वतःचं डायरेक्शन पण मी दिलं आणि स्वतःच प्रेझेंट केलं. ते इतकं उत्तम झालं कारण त्यातले विचार उत्तम होते आणि ते एक चरित्र जे आहे ते अतिशय सगळ्यांना अगदी आवडणारं म्हणा आणि समाजाला आजही त्या चरित्राची गरज आहे. आपल्या अनेक महिला अशा आहेत, स्त्रिया अशा आहे की खेड्यापाड्यांमध्ये, गाववाड्यांवरती अजूनही अशिक्षित आहेत आपल्या स्त्रिया. तर या 50% ज्या स्त्रिया आहेत समाजातल्या त्या जर जागृत झाल्या, सुशिक्षित झाल्या तर आपला भारत देशाला विकसित होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. हा एक विचार माझ्या मनात नेहमी असतो आणि म्हणून मी सावित्री माझ्या मनामध्ये कोरून घेतलेली आहे. म्हणजे मला आठवतं की आमचं कॉलेज गोईंग लाईफ जेव्हा होतं तेव्हा बघा पुलंचं ती फुलराणी नाटक आणि त्यातला तो पीस, असं काय मास्तर साहेब गधडी काय, हा जो पीस होता त्या नाटकातला पुलंच्या, हा फार फेमस होता आणि आम्हाला फार आवडायचं तो पीस करण्यासाठी रंगमंचावर. तर असेही पीस तुम्ही काही सादर केले आहेत का? हा, मी एक फुले रुसली आणि फुले हसली हे एक पर्यावरणावरती आधारित माझं मी स्वतःचं स्क्रिप्ट विद्यार्थ्यांकडनं बसवून घेतलं. दिग्दर्शन म्हणजे लेखन तुम्हीच केलं? लेखन मीच केलं. ती एक संगीत नाटिका लिहिलेली होती
पण विद्यार्थ्यांचे छोटे छोटे नृत्य पण त्याच्यामध्ये घेतले आणि त्यातून मुलांमध्ये पर्यावरण रक्षण कसं करायचं याची जाणीव निर्माण करण्यासाठी ते 1 तासाचं माझं एक ती नाटिका मी 10-12 वर्षाच्या पूर्वी माझ्या शाळेमध्ये सादर केली. ती इतकी उत्तम झाली की माझे सगळे शिक्षक म्हणाले की जर आता एखाद्या याचं तुम्ही चित्रीकरण केलं असतं तर कदाचित आपण एखाद्या दूरदर्शनला देऊ पण शकलो असतो. पण त्यावेळेला ती दृष्टी माझ्याकडे नव्हती आणि ते तंत्र पण मला तितकं अवगत नव्हतं. तर त्यामुळे ते राहून गेलं. पण आता पुढे केव्हा तरी मात्र पुन्हा मी तो प्रयोग विद्यार्थ्यांसाठी राबवणार आहे. मग तुम्ही इतकी वर्ष तुमचं आयुष्य बघा की गावांमधून गेलेलं आहे. अगदी. मग तिथली असं आपण म्हणतो की मराठी दर 10 कोसांवर बदलते. मग तिथली पण बोली भाषा ही निराळी असेल. निराळी. हो ना. मग या बोली भाषेसाठीचं काही कार्य तुमच्या हातून घडलंय? नक्कीच. मी वऱ्हाडी प्रांतामध्ये आहे. म्हणजे तो बरं, अमरावती बरं. जिल्हा ग्रामीण भाग हो, सेलू वऱ्हाड भाग येतो. वऱ्हाड भाग येतो. तर वऱ्हाडी भाषेमध्ये मी लेखन करते आहे. बरंचसं माझं साहित्य फेसबुकला एक स्तंभलेखन माझं चालू आहे गावाकडच्या आठवणी म्हणून. तर त्याच्यामध्ये सगळी ग्रामीण भाषाच माझी आलेली आहे. पूर्ण वऱ्हाडी भाषेत मी लिहिलेलं आहे आणि माझ्या वऱ्हाडीच्या अनेक कविता सुद्धा प्रसारित झालेल्या आहेत फेसबुकला, पेपरला आणि मी एक मासिकाची संपादिका पण आहे. ते केवळ ग्रामीण म्हणजे वऱ्हाडी भाषेतलं साहित्य साधना नावाचं मासिक अमरावतीवरून निघतंय. तर ते पूर्ण वऱ्हाडीसाठी वाहून घेतलेलं मासिक आहे. ते 18 मध्ये आम्ही सुरू केलंय आणि त्याचं संपादिका मी आहे. तर ते म्हणजे संपादन कार्य सुद्धा तुमच्या पण करते आहे. तर ते माझ्या माय बोलीसाठी म्हणून मी ते कार्य चालू केलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या काही आपल्यावर ऋणात्मक असलेल्या गोष्टी आहेत ते सगळं इथेच उतराई होऊन होण्याचा प्रयत्न तुमचा मला दिसतोय. कारण वऱ्हाडी ज्या सराउंडिंग मध्ये आपण वाढलो त्याही परिस्थितीचं त्याही समाजाचं आपण काही देणं लागतो आणि हा खूप मोठा विचार तुमच्या मनामध्ये येतोय. पण हे एवढं सगळं करण्यासाठी तुम्ही वेळ कुठून काढता? दिग्दर्शनही करायचं, साहित्यही लिहायचं, नाट्यछटाही बसवायच्या, पथनाट्य पण बसवायची, एकपात्री प्रयोग पण तयार करायचे, लिहायचे, ते बसवायचे सुद्धा, सामाजिक कार्य सुद्धा करायचं, मुलींमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्यावर पण संस्कार करायचे आणि शिवाय अध्यापनाचं पण कार्य. मग ही सगळं करण्यासाठीचं बळ आणि वेळ हा नेमका कसा काय काढता तुम्ही? कसं काय मॅनेज करता हे सगळं? मेन म्हणजे मी एक शिक्षिका आहे आणि मला मिळालेली माझी शाळा मुलींची शाळा आहे. म्हणजे माझा दोन्हीकडे संगम झाला आहे. म्हणजे शिक्षकी पेशा हा माझा आवडता पेशा आहे. त्यानंतर मला शिकवायचं आहे, त्या माझ्या मुली आहेत, माझ्या विद्यार्थिनी माझ्या समोर आहेत. तर त्यांच्यासाठी मला काय काय करता येईल, जे जे चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न जेव्हा मी करते तेव्हा वेळ मी कुठून काढते हा प्रश्नच मला उरत नाही. आपोआपच तो वेळ मला मिळत जातो. आणि माझ्याकडे मी ऍज अ टीचर असताना सुद्धा बऱ्याच जबाबदाऱ्या की हिला हे येतं, हिला ते येतं, मग हिच्याकडे जबाबदारी देऊन द्या. तर त्यामुळे पण मला अनेक काही असे अचिव्हमेंट मिळाले की तुला हे नाटक बसवायचं आहे किंवा तुला ही संगीतिका बसवायची आहे, तुला एखादं गाणं बसवायचंय. तर अशा प्रकारे ती पण संधी मला प्राप्त होत गेली आणि मी ते सहजपणे स्वीकारत गेली. मेन म्हणजे काय, मला करायचं नाही, मलाच का सांगतात, ही भावना निगेटिव्हिटी जी आहे मी माझ्या मनात कधीच ठेवली नाही. मला आलेलं प्रत्येक काम मी अगदी लिलया स्वीकारलं, आनंदाने स्वीकारल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी आपोआप मिळत गेल्या आणि तो वेळही मला त्या शाळेमुळे मला वेळ मिळाला आणि त्यानंतरचा वेळ सुद्धा मी अशाच कामामध्ये घालवत असल्यामुळे तो पण मला वेळ त्याच्यामध्ये देता आला, सहज मला काढता आला. वेगळा वेळ काही काढावा लागला नाही. आपसुक तुम्हाला वेळ पण मिळत गेला, तुम्ही त्यातून घडतही गेल्या आणि समाज घडवतही गेल्या. असं दुहेरी काम तुम्ही तुमच्या आवडीने साध्य केलं. तुमचा एक कथासंग्रह पण प्रकाशित होतोय असं कळलं. त्या कथासंग्रहाबद्दल सांगा ना आम्हाला काही. काय नाव आहे त्याचं? अजून तर मी कथासंग्रहाचं नाव म्हणजे ठरवलेलं नाहीये, पण अशी पाखरे येती हे नाव माझ्या मनात रुंजी घालत आहे. कारण माझा पाखरांवरती खूप जीव आहे. मला निसर्ग माझा अगदी हृदयात भरलेला आहे. निसर्ग मला खूप आवडतो आणि त्यामुळे मला हे सगळं मिळतंय. कारण निसर्गाचा मी एक घटक आहे आणि म्हणून निसर्ग माझा अगदी जवळचा आहे. माझ्याशी झाडं बोलतात, माझ्याशी पक्षी बोलतात, माझ्याशी प्राणी बोलतात. म्हणजे जेव्हा माझ्याजवळ कोणी माणूस नसतो किंवा जवळची कोणी व्यक्ती नसते असे प्रसंग अनेकदा आले. जवळचे लोक लवकरच मला सोडून गेले आहेत. कारण माझं लग्न झाल्यानंतर 12 वर्षातच माझ्या पती मला सोडून गेले आहेत. माझी मुलगी 6 महिन्याची होती. तर त्यामुळे माझे जवळचे लोक गेलेत. त्याच पिरियडमध्ये माझी आई आणि बाबा पण दोघेही मला सोडून गेलेत. तर जवळचे लोक माझे दूर गेलेत. त्यामुळे हा निसर्ग मला जवळ आला, त्यांनी मला कुरवाळलं
आणि त्या निसर्गामुळेच मी घडत गेलीये, ते लिहत गेलीये, त्या विषयावरती लिहत गेली आणि म्हणून निसर्ग माझा पहिला गुरु आहे असं मला सांगावंसं वाटतं. आपण या ठिकाणी पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जयश्री ताईंशी गप्पा विश्रांतीनंतर घ्यायला पुन्हा येऊ. अल्पविरामानंतर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जयश्री ताई, शैक्षणिक कार्याचा तुमचा आवाका हाही बराच मोठा आहे. असं म्हणतात की योग्य निर्णय घ्यायचे असतील तर हवा असतो एक अनुभव, पण जो अनुभव आपल्याला मिळतो तो आपणही काहीतरी चुका करूनच मिळतो. चुकल्याशिवाय आपण पुढेचं पाऊल उचलूच शकत नाही. मग असं काही तुमच्या याच्यामध्ये कार्य साधत असताना अपयश आलेलं आहे का? तुम्हाला काही अपयशाला सामोरं जावं लागलंय कधी? हो ना, जावं लागलं. तर नोकरी लागल्यानंतर मला शिक्षण पुढे घ्यायचं होतं. बरं. आणि माझ्या शाळेचे जी सर्वोच्च पद जे होतं ते मला खुणावत होतं. पण मला वाटायचं की माझं तर केवळ 10वी D.Ed त्या ठिकाणी होते आणि मग मला वाटलं की मला आता एज्युकेशन वाढवायला पाहिजे आणि मी परवानगीसाठी पत्र देत गेले. तर त्याला नकार पण मिळाला त्यावेळेला की यावेळेला तुम्ही बसू शकणार नाही परीक्षेला, तुम्ही नंतर केव्हा तरी अर्ज टाका. असं 2-3दा मला झालं की मला 2-3 वर्ष परीक्षेलाच बसता आलं नाही. पण नंतर मात्र मग माझ्या जिद्दीमुळे मला एकदा परमिशन मिळाली आणि मग मी ग्रॅज्युएशन पण केलं, त्यानंतर वोकेशनल B.Ed पण केलं आणि MA पण नंतर केलं. म्हणजे हे सगळं जे आहे नोकरीच्या नंतर माझं सगळं एज्युकेशन मी वाढवलं. पण ते मला माझ्या मनात होते की मला हे करायचं आहे आणि मला सर्वोच्च जी खुर्ची आहे इथली मिळवायची आहे. म्हणजे त्यापर्यंत माझी जी झेप आहे ती जिद्द जी होती ती मला तिथपर्यंत घेऊन गेलेली आहे. अरे वा. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून घडत 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 तुम्ही आज प्राचार्य झालेले आहात, प्राचार्य पदावर विराजमान आहात, हे बघून आम्हाला अतिशय आनंद होतोय. मॅडम, आपल्या शाळेचा एक ऐकिवात आहे की उडान प्रकल्प आपण राबवला होता बघा, आणि त्या उडान प्रकल्पामध्ये तुमच्या शाळेच्या मुलींना दिल्लीमध्ये विमानाची सफर तुम्ही फ्री मिळवून दिली होती. आणि नेमकं काय होता हा प्रकल्प? उडान प्रकल्प म्हणजे शैलेश नवाल आमच्या वर्ध्याला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. बरं. ते पण फार उपक्रमशील असं व्यक्तिमत्व होतं आणि मला अशा सगळ्या व्यक्तिमत्वांना जवळीक करणं किंवा त्यांच्याकडून मला काही शिकता येईल का यासाठी मी सातत्याने प्रयत्नात असते. तर त्यांच्या या उपक्रमाला मी पूर्णपणे प्रतिसाद दिला आणि सगळ्या त्यांनी स्पर्धा राबवल्या होत्या. तर त्या संपूर्ण जिल्हाभर होत्या. तर त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना प्रश्न मंजुषा ही जी स्पर्धा होती त्यामध्ये माझ्या अव्वल आल्या विद्यार्थिनी आणि त्या विद्यार्थिनींना विमान प्रवास पारितोषिक मिळालं आणि त्यांना इतका आनंद झाला. त्यांचा आनंद बघून, त्यांच्या पालकांचा आनंद बघून मला खूप आनंद झाला की माझ्या मुली आज विमानाने जात आहेत. की आपण आताही बघतो की अनेक असे लोक आहेत की ज्यांना विमान कसं असतं किंवा विमानात बसल्यानंतर काय अनुभव आहे नसतो अनुभव. आणि खेड्यातल्या मुली ना, खेड्यातल्या मुली त्यांना त्या आणखीन अप्रूप असेल या गोष्टीचं. खूप छान, खूप आनंद झालाय त्यांना आणि पालकांना पण एक वेगळा नवा अनुभव होता तो एक माझा. खूप छान वाटलं. बरोबर आहे अगदी. आणखीन मग या ज्या विद्यार्थिनी आहेत तुमच्या शाळेतल्या, ग्रामीण भागातलं एज्युकेशन त्या मुलींचं आहे, मग तंत्रज्ञानाशी त्यांची सांगड तुम्ही घातलीये कधी? की तंत्रज्ञानाने अवगत पण आपले विद्यार्थी झाले पाहिजेत आणि पुढे जाऊन त्यांना या समाजामध्ये राहायचंय, बदलत्या काळाला फेस करायचंय, मग यासाठी तुमचे काय प्रयत्न राहिले आहेत? मुलींना तंत्रज्ञान यावं म्हणून त्यांच्या वेळापत्रकामध्येच एक स्पेशल आमचा पिरियड त्यांना आम्ही दिला. की प्रत्येक वर्गातल्या 5वी पासून तर 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी कम्प्युटर हाताळायला पाहिजे. म्हणजे संगणकाचा विषय दिला. माझ्या शाळेमध्ये 42 संगणक आता सद्यस्थितीमध्ये आहेत, चालू आहेत. आणि त्यानंतर 2 संगणक तज्ज्ञ मी म्हणजे आमच्या शाळेने नेमलेले आहेत विद्यार्थ्यांची गरज बघून आणि आपल्या इथलं शिक्षण बघून. तर सातत्याने विद्यार्थ्यांना आम्ही ते ज्ञान पुरवत असतो आणि तशाही त्यांच्या स्पर्धा परीक्षा संगणकाच्या माध्यमातून आम्ही घेत असतो. आणि आता तर या कोरोनामुळे सगळं जे आहे एज्युकेशन ते सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्याचा फायदा मुलांना यावेळेला मिळालेला आहे की बऱ्याच विद्यार्थिनी, बाकी शाळांच्या विद्यार्थिनींना काय आहे ऑनलाईन काही कळलं नाही, कोणाकडे मोबाईल नाही, कोणाचे काय प्रॉब्लेम असतात. पण माझ्या शाळेच्या 50% विद्यार्थिनी ऑनलाईन होत्या यावेळेला. म्हणजे त्यांना शिक्षण घेताना अडचण नाही गेली. 50% विद्यार्थिनी शिक्षण घेऊ शकल्या, त्याचा फायदा झाला विद्यार्थ्यांना. पण यामध्ये हा जो कोरोनाचा पिरियड होता यामध्ये अनेक विद्यार्थी असे पण आपण पाहिले की ज्यांच्याकडे घरची परिस्थिती म्हणून जे मोबाईल घेऊ शकत नाही किंवा लॅपटॉप त्यांच्याकडे नाही, असेही विद्यार्थी काहीतरी शिक्षणापासून
थोडे माघारलेले आहेत, असं पण अनुभव तुम्हाला आला असेल? नक्कीच. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये, मोबाईल नाहीये किंवा हां. कुठली सोय सोय नाहीये. नाहीये, अशांसाठी मग आम्ही एक वेगळी योजना राबवली आमच्या स्तरावर. बरं. पालकांना शाळेमध्ये बोलवायचं हां. आणि त्यांना स्वाध्याय देणे, पालकांच्या थ्रू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे बरं, आणि त्यांच्याकडनं ते सोडवून घेऊन मग शिक्षकांनी तो चेक करणे, तपासणे आणि विद्यार्थ्यांपर्यंत तो पुन्हा पोहोचवणे, असं मग आम्ही एक वेगळी साखळी निर्माण केली पालक आणि शिक्षकांची. त्यामध्ये हां. विद्यार्थ्यांना कोणती बाधा होऊ नये हा आमचा एक उद्देश त्या त्यांचा. ठिकाणी घेतला आणि आमच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न केला. मग पालकांकडनं योग्य प्रतिसाद नक्की. मिळाला तुम्हाला छान याबाबत? प्रतिसाद मिळाला. सगळ्या पालकांना हे माहिती होतं की या शाळेचं कार्य खूप चांगलं आहे आणि आपले पाल्य जे आहे ते चांगले शिकले पाहिजेत आणि टिकले पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट असतं. आणि पालकांना, प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या पाल्याला काहीतरी ज्ञान मिळालंच पाहिजे आणि अशा प्रकारे जर आपण कुठले उपक्रम राबवले तर नक्कीच पालक त्याला प्रतिसाद देतच असतात. अनेक उपक्रम तुम्ही तुमच्या शाळेमध्ये घेत असता आणि म्हणून की काय तुमची शाळा उपक्रमशील शाळा म्हणून गाजते, नावाजते. मग याबाबत तुम्ही काय सांगाल? मी जेव्हा 18ला प्राचार्य म्हणून शाळेमध्ये माझा पदभार मी घेतला माझ्याकडे, हा, आणि मला आधीपासूनच उपक्रमांमध्ये रस असल्यामुळे, रुची असल्यामुळे, माझ्या विद्यार्थ्यांनी काय काय करायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी सहभाग घेतला पाहिजे हे मनापासून असल्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष उपक्रम राबवायला जेव्हा सुरुवात केली आणि सगळे वर्तमान पेपरला प्रत्येक ठिकाणी मी देत गेली स्वतःहून. जरी बाकी शिक्षकांनी नाही केलं ते मी स्वतः एडिटिंग करणे, फोटो घेणे, फोटो एडिट करणे वगैरे सगळं स्किल मी शिकून घेतलेली आहे. त्यामुळे 2 मिनिटांमध्ये माझ्या सगळ्या वृत्तपत्रांना, जे माझे ओळखीचे सगळे माझे मित्रच झाले आहेत, सगळे न्यूजपेपरचे, जे लोकमत आहे, तरुण भारत आहे, वर्ध्याचे सगळे पेपर, तर प्रत्येक ठिकाणी मी माझ्या शाळेची न्यूज पोहोचवत असते, देते, आपल्या मोबाईल थ्रू देत असते आणि लगेच माझ्या पेपरला येऊन जातं की या शाळेने काय केलं आज म्हणून. त्यामुळे माझ्या शाळेचं नाव पण सगळीकडे गेलेलं आहे आणि संपूर्ण जिल्हाभर, जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा केसरीमल कन्या शाळा एक उपक्रमशील शाळा म्हणून मला मागच्या वर्षी त्याचं प्राइज पण मिळालेलं आहे. अरे वा, खूप छान वाटतंय तुमच्याशी गप्पा करताना. मॅडम, मग तुम्ही उपक्रमांमध्ये कोणकोणते उपक्रम साधारणतः घेतले विद्यार्थिनींसाठी? विद्यार्थ्यांसाठी खेळीमेळीमधनं जे उपक्रम जास्त घेता येईल मला, जसं विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग त्याच्यामध्ये असायला पाहिजे. केवळ व्याख्यान किंवा भाषण असं न ठेवता, कारण मुलांना व्याख्यान आणि भाषणाचा कंटाळा येतो, सतत जास्ती वेळ ते ऐकू शकत नाहीत, तर त्यांना स्वतःलाच काय येतं ते प्रेझेंट करा. प्रत्येकामध्ये काही ना काही स्किल आहेत. कुठली अशी व्यक्ती नाही आहे निसर्गामध्ये, कुठला असा घटक नाही की त्याच्यामध्ये एक चांगुलपणा नाही आहे. एक तरी कुठला विशेष गुण असतो. त्या विशेष गुणाचा फायदा मला त्या ठिकाणी घेता आला आणि प्रत्येकाला वाटलं की आपल्याला स्टेज मिळतो आहे, आपल्या सादरीकरणाला वेळ मिळतो आहे आणि मॅडम छान कौतुक पण करतात आहे आपलं. तर अशा प्रकारे प्रत्येकातली जी काही कला असेल ती फुलत गेली माझ्या काळामध्ये आणि विद्यार्थ्यांनी स्वतःहून माझ्याकडे अप्रोच होत गेला की मॅडम मला असं असं करायची इच्छा आहे, मला हे येतं, मग मी ते करू का? तर मी त्यांना संधी देत गेली. आणि त्याचबरोबर बिना दप्तराची शाळा, दप्तराशिवाय शाळा, हा एक उपक्रम मी काही दिवस राबवला, म्हणजे सॅटर्डेला वगैरे. तर मुलांना खूप आनंद, त्यामध्ये मग त्यांचा खेळ घ्यायचे, त्यांना स्वतःहून खेळायला लावायचं, आपणही खेळायचं, शिक्षकांना पण खेळायला लावायचं. शिक्षकांचे पण खेळ झाले तर शिक्षक इतके आनंदी की आम्हाला पण खेळायला मिळतं या ठिकाणी. तर पुढल्या वेळेला आपण हा गेम घ्यायचा का मॅडम, आम्ही हा गेम खेळायचा का मॅडम? हो खेळा तुम्ही, शाळा सुटल्यानंतर थांबा, आणखी अर्धा तास तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करा. म्हणजे शाळेच्या वेळानंतर सुद्धा लोक वेळ द्यायला लागलेत, शाळेच्या सुरुवातीच्या आधी पण वेळ द्यायला लागले विद्यार्थिनी. तर अशा प्रकारे त्यांचा जास्तीचा वेळ, अभ्यासाशिवायचा वेळ त्याच्यामध्ये मला उपक्रमाला मिळत गेला आणि अशा प्रकारे माझे उपक्रम सक्सेस होत गेले. अरे वा, म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणं हे खरंच तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणखीन एक, पृथ्वी विनाशाचं काउंटडाऊन या तुमच्या प्रकल्पाला तालुका स्तरावरचं बक्षीस मिळालेलं आहे. काय होता मॅडम हा प्रकल्प? विज्ञान प्रयोग जे असतात ना, तर ती एक स्पर्धा असते शिक्षकांसाठीची. त्यावेळेला मी शिक्षिकाच होते, मिडल हायस्कूलला शिकत होते. तर तो एक प्रकल्प मला दिला गेला होता शाळेच्या स्तरावरून की हा तुम्ही करायचा आहे आणि मी तो स्वीकारला. आणि तो होता माझा पर्यावरणावरचा, की पर्यावरणाची हानी का झालेली आहे आणि पर्यावरण संरक्षण किंवा रक्षण आपलं काय कर्तव्य आहे, किती महत्वाचं आहे, त्याच्यामुळे काय काय आपल्याला हानी सोसावी लागणार आहे किंवा मनुष्यहानी काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये नोंद केल्या आहेत. आणि यासाठी मग मी स्वतः काय काय प्रकल्प राबवले, कोणत्या माध्यमातून राबवले, या सगळ्या गोष्टींची मी त्या ठिकाणी नोंद केलेली आहे. त्यामध्ये माझ्या कविता आहे, साहित्य आहे, लेखन आहे,
त्यानंतर विविध प्रकारच्या पथनाट्य आहेत, गाणी आहेत, साक्षरतेची आहेत, लोकसंख्येची आहेत, अशा विविध विषयावरती लोकसंख्येचं ते एक प्रोजेक्ट Project होतं. होतं. तर त्या पद्धतीचं ते प्रोजेक्ट मी तयार केलं आणि मला त्याचं प्रथम क्रमांकाचं प्राइज त्यावेळेला प्राप्त झालं. अरे वा वा, अभिनंदन मॅडम. पण या धन्यवाद. ठिकाणी आपण घेऊया एक अल्पशी विश्रांती. अल्पविरामानंतर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जयश्रीताई, मग आपण बघत होतो की जिल्हा स्तरावर सुद्धा तुम्हाला अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. रिसोर्स पर्सन म्हणून तुम्ही कार्य केलेलं आहे. त्यानंतर ALP हा जो प्रकार आहे, याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रशिक्षणात तुम्ही 15 शाळांची जबाबदारी स्वीकारली. तर काय आहे हे ALP? थोडंसं आम्हाला यावर प्रकाश टाका ना, की काय आहे? NCERT जी संस्था कार्य करते शिक्षण क्षेत्रासाठी, हा, हा. तर त्या मार्फत राबवलेला तो एक प्रोजेक्ट होता. जे मंदगतीने शिकणारे विद्यार्थी आहेत, की ज्यांना 40% पेक्षा कमी गुणवत्ता प्राप्त म्हणजे होते, ज्याला आपण स्लो लर्नर म्हणतो. स्लो लर्नर जे म्हणतो, त्यांच्यासाठी हा एक होता कार्यक्रम. आणि यामध्ये जलद गतीने शिक्षण असं त्याला आपण म्हणू, हा. ALP ला. तर त्यांचं शिक्षण होण्यासाठीचा तो एक प्रोजेक्ट होता आणि तो मग शाळा संपल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना जादा वेळ कसा देता येईल, त्यांचं जे राहिलेलं आहे ते कसं करून घेता येईल, यासाठीचा तो प्रोजेक्ट होता. आणि त्यासाठी 15 शाळांची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती आणि ती जबाबदारी मी अतिशय नेटाने स्वीकारली. दर आठवड्याला दर महिन्याला त्यांची एक सभा मुख्याध्यापकांची घेऊन त्यांना ते ट्रेनिंग दिलं जायचं आणि ती जबाबदारी मी माझ्या शाळेमध्येच कम्प्युटरच्या म्हणजे सहाय्याने, सगळ्या या 15 शाळेच्या संपर्क शाळा म्हणून. ट्रेनिंग तुमच्या शाळा. शाळेत घेतलं? माझ्या शाळेमध्ये. मग त्या मुख्याध्यापकांना गाईड केल्या गेलं का, की कशा पद्धतीने या मुलांना घडवायचं आहे? हा, नक्कीच. ते जे ट्रेनर्स असतात, ज्यांचं हा. ट्रेनिंग झालेलं आहे, अशा हा. लोकांना पाचारण करून वेगवेगळ्या शाळेचे असे ट्रेन टीचर्सला बोलवून त्यांच्या माध्यमातून त्या विषयाची जी माहिती आहे, सखोल ज्ञान त्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवलं. आणि त्या मुख्याध्यापकांकडून अशी अपेक्षा होती की ती आपापल्या शाळेमध्ये त्यांनी राबवावी, अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण हे पूर्ण करावं, अशी एक जबाबदारी. मग झाला याचा फायदा? नक्कीच फायदा झाला. नक्कीच. त्या विद्यार्थ्यांसाठी फार चांगल्या प्रकारचा तो प्रोजेक्ट होता आणि फायद्याचा पण होता. त्यांच्या शिक्षणाला गती मिळाली काय? नक्कीच. नेमकं काय झालं? म्हणजे त्याच्यानंतरचा तुमचा अनुभव काय होता, की तुम्ही एकदा प्रशिक्षण दिलं, मग ते राबवलं गेलं असेल त्यांच्या शाळांमधून, नक्कीच. 15 शाळांमधून. मग या 15 शाळांमधले जे असे मुलं आहेत, जे स्लो लर्नर आहेत, तर या स्लो लर्नर विद्यार्थ्यांना या सगळ्या उपक्रमामध्ये ही मुलं कुठपर्यंत पोहोचली? त्यांच्या पुन्हा मग रे एक्झाम ज्याला म्हणतो आपण, त्यांची पुनर्चाचणी जी म्हणतो आपण, त्या चाचण्या घेऊन त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. त्यांना ते जे काही त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नसतील ते कन्सेप्ट त्यांचे क्लिअर करून दिले गेले आणि त्या विद्यार्थ्यांना ते जे त्यांना येत नाहीये ते त्यांना रुजवलं गेलं, त्यांच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. मग त्यांची स्लो असण्याची काही कारणं होती का, की काही मुलं अभ्यासात प्रगती करू शकत नाहीये, काही पुढे जाऊ शकत नाही, की अभ्यासामध्ये त्यांचं लक्षच लागत नाहीये, यामागे काही कारणं होती का? अनेक कारणं असतात मुलांची. जसं एखादा गुण जर त्याच्यामध्ये, जसं एखादा अभिनय असेल, त्याला फक्त अभिनयाकडे फोकस करतो तो. कोणाला गाण्याचं जर आवड असेल, एखाद्याला गाणं खूप चांगलं येतं, तर तो केवळ त्या गाण्याकडेच फोकस होतो. म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त मग एखादीच गोष्ट खूप जास्ती वेळपर्यंत करत गेलं तर मग त्यांचं त्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. हे एक कारण त्यातनं मिळालं. आणि त्यानंतर त्यांचं कधी कधी शारीरिक व्यंग जे आहे, एखादं म्हणतो आपण दिव्यांग असेल, दिव्यांग मुलं असतात काही, तर त्यांच्या त्या दिव्यांगपणामुळे सुद्धा त्यांना कधी कधी ग्रॅस्पिंग होत नाही. तर अशाही मुलांना आपण जास्तीचा वेळ देऊन त्यांच्याकडनं जेवढा अपेक्षित भाग आहे तेवढा आपण करवून घेऊ शकतो आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पुढे नेऊ शकतो. असा एक चांगला अनुभव यातनं मला मिळालेला आहे. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की जोडीदाराची साथ तुम्हाला फार कमी काळ लाभली, पण ही जी कमी काळ लाभलेली साथ होती, तर यामध्ये तुमचा अनुभव किंवा तुम्हाला पुढे जाण्यासाठी त्यांनी कशी काय प्रेरणा दिली? माझा जोडीदार, माझा म्हणजे आपण नवरा न म्हणता तो माझा सखा राहिलाय, मित्र राहिलाय. कारण ही फार मोठी एका स्त्रीसाठी जमेची बाजू असते की ज्यावेळी घरचं वातावरण पूरक असतं, मिळणाऱ्या जोडीदाराचं लक्ष स्त्रीकडे असतं, पुढे जाण्यासाठी तो उद्युक्त करत असतो, तेव्हा ती स्त्री पुढे जाऊ शकते. नक्कीच.
कारण बरेच कुटुंब अशी पण आपण बघतो या जीवनामध्ये की त्या स्त्रीमध्ये कितीही गट्स असतील, बरोबर. पण जर जोडीदार असेल की नाही तुला पुढे जायचं नाहीये, तर तिचं मन मारून ती गप्प बसणाऱ्या आणि स्वतःचा स्तर खाली आणणाऱ्या अशा पण स्त्रिया आपण बघतो. बरोबर. पण तसा काही तुमच्या आयुष्यामध्ये घडलेलं दिसत नाहीये. नाही. तुम्ही तुमचा स्तर वाढवतच गेला. मग त्यांची साथ कशी मिळाली तुम्हाला? कशी प्रेरणा मिळाली त्यांची? तर मला पुढे जाण्यासाठी त्यांनी मला पूर्ण प्रयत्न केला. मला साथ दिली. मी काही लिहत गेले तर तुझं पेपरला नेऊन देऊ का, तुझी कविता दे मला, मी या ठिकाणी पोहोचतो, मला तर लिहिता येत नाही पण तू खूप उत्तम लिहितेस. म्हणजे अशा प्रकारे शाब्दिक प्रोत्साहन त्यांनी दिलं. आणि मला कधी एका शब्दांनी रागवलंय, जसं आपण नवरेपणा बघतो सगळीकडे की कसे वागतात स्त्रियांसोबत, अनेक अनुभव आपण घेतलेले आहेत किंवा बाकीच्यांचं बघितलंय, तर अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व नव्हतं. म्हणजे पूर्णपणे पूरक असं व्यक्तिमत्व होतं. आणि माझ्या चांगल्या गोष्टीसाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले आणि सतत माझ्या पाठीशी राहिले. त्यामुळे मला खूप बळ मिळालं. आणि त्यांचं व्यावसायिक अंग होतं, ते व्यवसायामध्ये सातत्याने बिझी असायचे, तर तो वेळ मला मिळत गेला माझ्या लिखाणासाठी म्हणा किंवा माझ्या बाकीच्या कलांसाठी. मी गायन शिकले घरी राहून, म्हणजे गाण्याच्या टीचरला घरी बोलवून मी माझं गाणं पूर्ण केलं. आता उपांत्य विशारदपर्यंत माझं गाणं झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी मला वेळ मिळत गेला मेन म्हणजे. आणि 12 वर्षापर्यंत आम्हाला मुलबाळ नव्हतं, तर तो पण कालावधी मला शिकण्यासाठी मिळाला. लग्नानंतर लगेचच छोट्या मुलांची जबाबदारी स्त्रियांकडे येते, त्यामुळे ती जी स्त्री आहे ती मुलांमध्ये पूर्णपणे रममाण होते आणि मग तिला काही करण्यासाठी सवड मिळत नाही. तो पण एक मला फायदाच झाला असं मी म्हणते. 12 वर्षाच्या नंतर मला मुलगी झाली आणि नंतर मी तिचं पालनपोषण करू शकली. आता 15 वर्षाची ती झालेली आहे. तर अशा प्रकारे मला माझ्या पतीचा पूर्णपणे सहयोग होता आणि पाठिंबा पण होता. आणि कौतुक तर खूप करायचे की खूप छान करतेस जे काय करते ते. त्याच्यामुळे मी करत गेले आणि पुढे जात राहिले. वा, खूप छान वाटलं तुमचं हे ऐकून की अशा पद्धतीने स्त्रीला समोर जाण्यासाठीची जी प्रेरणा तुमच्या पतींकडनं मिळाली आणि म्हणून आज तुम्ही या स्तराला येऊन पोचले आहात. यामागे निश्चितच त्यांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी होत्या असं म्हणावं लागेल. आता मला एक सांगा की 2019 साली माझ्या असं ऐकिवात आहे की तुम्ही केंद्र संचालक म्हणून कार्य केलेलं होतं. मग हे केंद्र संचालकाचं कार्य करताना काही अडचणी आल्यात का, की सहज ही पण गोष्ट तुम्ही लीलया पार पाडली इतर सगळ्या या कलागुणांसारखी? नक्कीच. मला नागपूर बोर्डातनं फोन आला की मॅडम तुम्ही केंद्र संचालिका म्हणून आहात. तर मी त्यांना पहिले काम विचारलं की काम मला काय करायचं नेमकं. 2019चं वर्ष होतं मला वाटतं. 2019 ते म्हणाले की काहीच नाहीये, तुमचा संपूर्ण जिल्ह्याचे सगळे शिक्षक तुमच्या शाळेमध्ये प्रशिक्षणाला येणार आहेत आणि जवळपास ते 400 ते 450 शिक्षक तुमच्याकडे येणार आहेत आणि त्यांची सगळी शिक्षणाची जबाबदारी तुम्ही 4 दिवस पेलायची आहे. तर मी म्हटलं सर माझ्याकडनं हे सगळं अगदी नक्की होणार आहे म्हणाले ते. आणि अशा जबाबदाऱ्या मी अनेक पार पाडल्यामुळे मला काही त्याचं वाटलं पण नाही आणि सहजपणे ते काम पूर्ण केलं. बाकीच्या ठिकाणच्या प्रशिक्षणापेक्षाही तुमचं प्रशिक्षण उत्तम झालं आणि नाश्त्याचा खर्च मिळाला पण मी जेवण दिलं. सगळे शिक्षक म्हणाले की आम्ही तर बाहेर ठिकाणी समोसा आणि एक चहा पिऊन आलो, तुमच्या तिथे ते जेवण दिलं, तर तुम्ही कसं काय ऍडजस्ट केलं त्या पैशामध्ये. मी म्हटलं माझं सगळं झालं, म्हणजे तेवढ्या पैशामध्ये तर जेवण छान देऊ शकली मी. म्हणजे अशा प्रकारे माझं पॉझिटिव्ह सगळं असल्यामुळे आणि मला सगळ्यांची मदतही मिळते प्रत्येक वेळेला, त्यामुळे मी सगळं व्यवस्थित करू शकले. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अधांतर आणि पळापळा कोण पुढे पळेतो या 3 अंकी नाटकातही आपण अभिनय केला आहे. म्हणजे अभिनयाची कला पण तुमच्यामध्ये तितकीच रुजली आहे. तर या बाबतीत तुमचा काय अनुभव होता? सगळ्यात पहिले मी एक नाटक डीएडला असताना केलं होतं. शांतता कोर्ट चालू आहे. तर ते नाटक ते एक पहिलं नाटक होतं माझं. आणि त्यानंतर मग नोकरीला लागल्यानंतर माझी एक मैत्रीण आहे मंगला घिरणीकर, माझ्या शाळेमध्ये ज्युनियर कॉलेजला होत्या. तर त्या म्हणाल्या की जयश्री तू काम करशील का. तर मी म्हटलं हो नक्कीच करेल. आणि मग त्या 3 अंकी नाटकामध्ये मी ल्युसीची भूमिका केली होती. 14 वर्षाची मुलगी आणि 14 वर्षाची ती एक मेड सर्वंट म्हणून आहे. तर तिची ती भूमिका मी त्या ठिकाणी पार पाडली. तर ती इतकी सुंदर झाली की माझ्या मिस्टरांनीच मला तिथे स्टेजवरती ओळखलं नाही की ही माझी जयश्री आहे म्हणून.
तर अरे म्हणे तू तर दिसलीच नाही मला पहिल्या अंकामध्ये. मग त्यांना म्हटलं हो तुम्ही पाहिले नाही का मी स्कर्ट आणि याच्यामध्ये होती मी ती लुसी. अरे बापरे म्हणाले. म्हणजे त्यांनी ती ओळखलं नाही. म्हणजे अभिनय छान झाला. आणि त्यानंतर मात्र मग कामगार कल्याण नागपूरसाठी अधांतरे एक नाटकामध्ये पण मी मामीची भूमिका केलेली होती. अरे वा. त्यानंतर विद्यार्थिनींकडून सुद्धा तुम्ही जे काही पथनाट्य बसवून घेतलेत याचा उल्लेख आपण थोड्याशा विश्रांतीनंतर घेऊया. आधी घेऊया छोटासा ब्रेक. विश्रांतीनंतर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. जयश्रीताई, जसं तुमच्या विद्यार्थिनींनी अनेक पथनाट्य त्यांचं सादरीकरण अनेक विषयांवर केलं आणि तुम्हाला अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. हो, हे पुरस्कार वाचून आणि बघून तर मी तर अवाकच झाले. शास्त्री गौरव पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरचा, पृथ्वी विनाशाचं काउंटडाऊन तालुका स्तरावर प्रथम आलेलं तुमचा विज्ञानाचा प्रकल्प, लोकमत सखी सन्मान, जीवन गौरव पुरस्कार, साहित्य कला शोधक मंच नारी सन्मान, नारी शक्ती पुरस्कार, राज्य मुख्याध्यापक संघ पुणे यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, इनरव्हील तर्फे आणि लॉयन्स क्लब तर्फे देण्यात आलेला आदर्श शिक्षक पुरस्कार, हे इतके सगळे पुरस्कार बघून तुझे आहे तुझं पाशी मधल्या वासू अण्णांसारखंच बोलावंसं वाटतंय की आपला तर दम निकलून राहिला भैया तुमच्या कर्तृत्वाची याद करता करता. असं काहीतरी बोलावंसं वाटतंय. कसं काय साधलं तुम्हाला इतके सगळे पुरस्कार एकाच व्यक्तीला मिळणं, आणि तेही इतक्या खेड्यामध्ये शिक्षण झालेल्या लहानाची मोठी झालेल्या स्त्रीनं इतकी उत्तुंग भरारी घेणं कसं काय साधलं तुम्हाला? खरं म्हणजे पुरस्कारासाठी मी कुठलंच काम केलेलं नाही की मला कोणता पुरस्कार द्या किंवा मला पुरस्कार मिळावा म्हणून मी कुठे माझं प्रमाणपत्र स्वतःहून कुठे घेऊन गेलेली नाही. हे जे सगळे पुरस्कार मला मिळाले आहेत ते स्वतःहून त्यांनी मला मागणी केली की मॅडम तुम्हाला हे कागद द्यायचे आहेत, तुम्ही तुमचं एखादं जे काय असेल केल्याचं कार्य केल्याचं पुस्तक आमच्याकडे सबमिट करा किंवा तुम्ही या कार्यक्रमाला, असे म्हणूनच मला पुरस्कार मिळाले आहेत. आणि त्यामध्ये मला खूप आनंद आहे. कारण स्वतः मला पुरस्कार द्या असं म्हणण्यापेक्षा आपल्यामध्ये काही असेल समाजाने ओळखावं आणि अशांना पुरस्कृत करावं असं मला वाटतं. आणि त्यातून खरी प्रेरणा बाकीच्याही स्त्रियांना मिळू शकते, कार्य करणाऱ्यांना पण मिळू शकते. मग हे पुरस्कार जे तुम्हाला मिळत गेले यातून आनंद मिळत गेला की वाढती जबाबदारी वाटली हे पुरस्कार मिळाल्यानंतर? दोन्ही पण. आनंद तर असतोच पुरस्काराचा की आपण केल्याचं कोणीतरी बघताय आणि आपल्या कार्याची कोणीतरी दखल घेत आहे, याचा फार आनंद आहे. आणि पुढे आपल्याला अजून काही करायचं आहे, कारण जीवन आपलं कमी राहिलेलं आहे आणि करायचं खूप काही आहे. हे नेहमी माझ्या मनात असतं की बरंच काही राहून गेलेलं आहे, बरंच काही करायचं आहे. ही माझी सातत्याने इच्छा माझी असते नेहमी. आणखीनही काही करण्याची उमेद आहे? नक्कीच इच्छा आहे. कुसुमाग्रजांच्या ओळी आठवतात, कोट्यवधी जगतात जीवाणू जगती अनमरती जशी की गवतांची पाती. खरंच अनेक लोक जन्माला येतात, अनेक मरतात गवतांच्या पात्यांसारखे. परंतु आपल्या कार्यकर्तृत्वानी स्वतःच्या पावलांचा ठसा उमटवून जाणाऱ्या, कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा धनी असणाऱ्या अशा स्त्रीचा परिचय आज आपण केला. यांच्या पावलांवर पाऊल टाकत अनेक स्त्रिया पुढे घडतील, सावित्रीच्या लेकी पुढे येतील असा आम्हाला विश्वास आहे. मैत्रिणींनो, कार्यकर्तृत्वानी व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेण्यासाठी यापुढे आपण पुन्हा भेटूया सखी सह्याद्रीच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.